तोरणा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अभिमानाने उभा असलेला असा किल्ला जिथून मराठा साम्राज्याच्या इतिहासाची खरी सुरुवात झाली. आज आपण ज्या स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगतो त्या स्वप्नाची पहिली ठिणगी ज्या ठिकाणी पेटली तो किल्ला म्हणजे तोरणा, ज्याला प्रचंडगड असे म्हटले जाते. डोंगरांच्या कुशीत उभा असलेला तोरणा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4600 फूट उंचीवर आहे. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच किल्ला मानला जातो. इतका उंच की इथून पाहिलं तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर जणू आपल्या पायाखाली आहे असे वाटते. खोल दर्या, उंच कडे, सतत वाहणारा वारा आणि ढगांमध्ये हरवलेला हा किल्ला आजही प्रत्येकाला थक्क करतो. पण तोरणा किल्ला फक्त निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जात नाही. तोरणा ओळखला जातो कारण इथेच स्वराज्याचा पहिला विजय मिळवला होता. इसवी सन 1646 साली छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा फक्त 16 वर्षाचे होते. वयाने लहान पण मनाने सिंहासारखे. त्या वयात जिथे अनेक तरुण स्वतःच्या आयुष्याचा विचार करत असतात तिथे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहत होते. तोरणा किल्ला त्या काळात आदिलशाहीच्या ताब्यात होता. हा किल्ला जिंकणं सोपं नव्हतं. प्रचंड विस्तार, नैसर्गिक संरक्षण आणि भक्कम बांधकाम असलेला तोरणा किल्ला जिंकणं म्हणजे मोठं धाडस होतं. पण महाराजांनी धाडस केलंच. योग्य वेळ, योग्य नियोजन आणि मावळ्यांचा विश्वास यांच्या जोरावर त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि याच क्षणापासून इतिहासाला नवी दिशा मिळाली. तोरणा जिंकल्यानंतर महाराजांनी या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं. बालेकिल्ला मजबूत केला, माच्या सुरक्षित केल्या, पाण्याची सोय निर्माण केली. कारण महाराजांना माहीत होतं स्वराज्य उभा करायचं असेल तर फक्त किल्ले जिंकून चालणार नाही, ते टिकवावे लागते. तोरणा किल्ला प्रचंड विस्ताराचा आहे म्हणूनच त्याला प्रचंडगड असं नाव पडलं. किल्ल्याचे 2 मुख्य भाग आहेत, बालेकिल्ला आणि माची. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्याचा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग. इथून शत्रूच्या हालचालीची सहज पाहणी करता येते. माची म्हणजे किल्ल्याचा विस्तारक भाग, जिथे सैनिक, रसद आणि इतर व्यवस्था असायच्या. किल्ल्यावर चढताना आजही माणसाला थकवा जाणवतो, पण प्रत्येक पाऊल टाकताना असं वाटतं की आपण इतिहासाच्या पाठोपाठ चालतोय. या वाटांवरूनच मावळे चालले असतील शस्त्र घेऊन स्वराज्याच्या स्वप्नासाठी. हा विचार आला की थकवा आपोआप नाहीसा होतो. तोरणा किल्ल्यावर प्रवेश करताना दिसतात भक्कम दरवाजे, कोळी दरवाजा आणि बिनी दरवाजा. हे दरवाजे फक्त प्रवेशासाठी नव्हते तर संरक्षणासाठी बांधले गेले होते. शत्रूला सहज आत येता येऊ नये, त्या गोंधळात टाकता यावं अशी याची रचना होती. दरवाज्यांवर उभं राहिलं की आजही त्या काळातील पहारेकऱ्यांची कल्पना डोळ्यासमोर उभी राहते. किल्ल्यावर सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे तोरणाई देवीचे मंदिर. किल्ल्याचं नाव याच देवीवरून पडलं असं मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज देवीचे भक्त होते. प्रत्येक मोहिमेआधी देवीचं दर्शन घेणं, आशीर्वाद मागणं हे महाराजांच्या नेहमीच काम असे. तोरणजाई देवी म्हणजे किल्ल्याचं संरक्षण मानले जाते. थोडं पुढं गेल्यावर मेंगाई देवीचं मंदिर आहे. हे मंदिर किल्ल्याच्या माथ्यावर असून इथे दिसणारा परिसर अत्यंत भव्य आहे. स्वच्छ हवामानात इथून राजगड, सिंहगड, पुरंदर, रायगड असे अनेक किल्ले दिसतात. हे दृश्य पाहिल्यावर लक्षात येतं की महाराजांनी किल्ल्याची साखळी किती रणनीतीने उभी केली. तोरणा किल्ल्यावर पाण्याची उत्तम सुव्यवस्था होती. मोठ्या मोठ्या टाक्या, पावसाच्या पाण्याची साठवणे केलेली रचना यामुळे किल्ला दीर्घकाळ टिकू शकत होता. शत्रूने वेढा घातला तरी किल्ल्यावर पाण्याची कमतरता भासू नये यासाठी महाराजांनी विशेष लक्ष दिलं होतं. हीच दूरदृष्टी महाराजांच्या इतरांपेक्षा वेगळी ठरते. पावसाळ्यात तोरणा किल्ला म्हणजे निसर्गाचा चमत्कार. सर्वत्र हिरवगार, ढगांमध्ये हरवलेले कडे, धुक्यांतून दिसणारे बालेकिल्ल्याचे अवशेष, हे दृश्य पाहिलं की मन शांत होतं. पण त्याच वेळी इतिहासाची आठवण मनात दाटून येते. कारण या शांततेमागे किती संघर्ष, किती बलिदान दडले आहे याची जाणीव होते. हिवाळ्यात आकाश स्वच्छ असतं, दूरवरचा परिसर स्पष्ट दिसतो. उन्हाळ्यात मात्र किल्ल्याची खरी परीक्षा होते. तीव्र ऊन, पाण्याची मर्यादित सोय आणि लांब पाईप. पण तरीही लोक येतात, कारण तोरणा फक्त पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे.